BLO आणि SIR कामामधून पालिका कर्मचाऱ्यांनी शिक्षकांना सूट द्या अशी तुम्ही मागणी स्टँडिंग कमिटीवर केली होती. काय एकूणच त्या संदर्भात सगळं? आज मुद्दा असा आहे की SIR ही जी प्रक्रिया चालू आहे आयोगाची, त्याच्यात लेबर ऑफिसर सोबत शिक्षक अशी पूर्ण मागणी इलेक्शन कमिशननी केली आहे. त्यासोबत साधारणपैकी 400 ते 500 हा ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ एका वॉर्डमधनं घेतला जातो आहे. त्यामुळे पूर्ण प्रभागात पूर्ण जी परिस्थिती आहे ती पूर्ण कोलॅप्स होते. आणि त्या माध्यमातून आज जो पावसाळा चालू आहे, अजून येणाऱ्या 2-3 महिन्यात पावसाळा राहणार आहे, तर तिकडे काम करायला आपल्याकडे लेबर नाही आहेत. सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट लेबरमधनं नाही करू शकत. तर आमची अशी मागणी होती आणि सूचना होती इलेक्शन कमिशनकडे की जर ही मुदत वाढवून घेऊ शकतो तर कुठे ना कुठेतरी सगळ्या मुंबईकरांना, महानगरपालिकेला आणि आम्हाला पण त्याच्यात सवलत मिळेल आणि लोकांच्या पण सोयीसुविधेला पुरेपूर फायदा होईल. या संदर्भात स्थायी समितीच्या अध्यक्षांनी काय उत्तर दिले? नेमकं काय? आयुक्तांच्या माध्यमातून असं उत्तर आलं की कुठे सगळं म्हणजे इलेक्शन कमिशन कुठे ना कुठेतरी याच्यावरती दिवसेंदिवस मॉनिटरिंग चालू आहे आणि मुंबईत फक्त 60% असं मॅपिंग आणि अजून हे झालं आहे, SIRची प्रक्रिया झाली आहे पूर्ण. इतर जिल्ह्यात जसं हिंगोलीसारख्या जिल्ह्यात 99% SIRची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर या निमित्ताने सगळ्याच बाबतीत 1 महिन्यानंतर अजून ही प्रक्रिया सिव्हिअर होईल. पण जर 1 महिन्यानंतर सिव्हिअर प्रक्रिया झाली तर खाली काम करायला लेबर राहणार नाहीत आणि त्यासोबत पूर्ण जी सिस्टम आहे ती कोलॅप्स होईल. आणि पावसात काम करायला जर लेबर नसतील तर कुठे ना कुठे ही पूर्ण आमची जी यंत्रसामुग्री आहे ती कोलॅप्स झाल्यावरती लोकांना कुठे ना कुठेतरी त्रास होईल.